तर बघा आया मी काजू आणि मगज फुगत टाकले आणि हे जरा अर्धा तास मी फुगत ठेवता। हे बघा लसणाची पेस्ट पहिले मी वाटून घेता, नंतर वाटीन मी पुदिना आणि कोथिंबीर घेतलं 1 वाटी कापून, आणि यो आहे कांदा 5 कांदा घेतले बारकं बारकं, हे 2 मोठं टॅमॅटो आणि 1 छोटं टॅमॅटो कापून घेतलंय, आणि हे आहे काजू आणि मगज, हे पण आपलं मस्त फुगल्यान। आता हे मी टॅमॅटो मध्ये वाटून घेणार आहोत। बघा आहे आपल्या सगळ्या पेस्ट वाटून झाल्यान। यो आहे चिकन पण धुवून घेतले, चिकन मध्ये यो अद्रक लसूणचे पेस्टचा म्हणजे पाणी म्हणजे धुवून काढलेला आहे तो पण टाकला। अद्रक लसूणची पेस्ट मी जराशी टाकलेला म्हणजे मिक्सरचा भांडा धुवलेला तो फक्त पाणी टाकलेला। यो एवढं टाकायचं आहे आपल्याला लिंबू। आता मी थोडीशी टाकतो याच्यान हळद, कारण की उद्या म्हणजे मी आज उद्याला बिर्याणी बनवायची, आज रात्रीच मॅरिनेशन करून ठेवतो, कारण की मॅरिनेशन आपला भारी होतं। याच्यात मी सुहानाचा बिर्याणी गरम मसाला पण टाकणार आहोत, तर थोडी अर्धा चम्मच हळद आणि 2 चमचे काश्मीरी मसाला, 1.5 चम्मच आपला आगरी मसाला, 2 चम्मच धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ पण जरा कमीच टाकले, कारण की आपला सुहानाचा बिर्याणी गरम मसाला आहे, तू नको टाकू थांब। आणि यो जो आपण लिंबू काढले तो लिंबू पण पिळून घेऊ। तुम्ही याच्यात सुहानाचा गरम मसाला नाही टाकला तरी पण चालेल, एवढंच टाकला तरी चालेल, फक्त बिर्याणी गरम मसाला असतो आपला तो टाकायचा। यो पूर्ण मी मिक्स पण घेतले आणि नुसता बिर्याणी गरम मसाला पण टाकणार आहोत। तर आता हे मी सगळं मसाला टाकले, याच्यात फक्त आपण दही टाकला आणि बिर्याणी बनवली तरी पण चालेल नुसता गरम मसाला टाकून, पण मी यो टाकणार आहे चिकन बिर्याणी मिक्स आणि साधा गरम मसाला पण वापरणार आहे। यो असल्यावर जरा मीठ कमी टाकायचा। यो बघा आपला मास्टर शेफ बघा मी तो सगळा मिक्स मसाला टाकला, आणि ही मी 20 रुपयाची दही पण टाकले याच्यात, आणि थोडासा टाकतो मी तेल, ना आता घेतो मी ह्याला मिक्स करून। चिकन मस्त मिक्स करून झालंय, आता मी ठेवते यो रात्रभर मॅरिनेशन करत। यो बघा आपला साहेब आय पुसतय किचन, मी पुसलं तरी पण पुसते, काम करायला आलंय। तर बघा आपलं पाणी उकळलंय ना, कांदा पण शिजत आले, मी घेता आता हे चावल टाकून। तर बघा हे चावल टाकल्या ना, आता आपण भात घेऊ शिजवून। यात आपला कांदा पण फ्राय होत आहे, जो काढू आणि आपण दुसरा टाकू। तर बघा या आपण काल सगळे पेस्ट केलेले आणि चिकन मॅरिनेशन केलेला, नशीब कालच पेस्ट बनवून ठेवले ना, आज गेले रात्रीपासूनच लाईट गेले। बघा या आपला आता भात शिजलंय, तर आता मी यो काढून घेतो सगळा। तर बघा हे आपलं तेल गरम झालंय ना, हे सगळं अख्खा गरम मसाला मी टाकून घेतो। तर आता टाकतो याच्यात कांद्याची पेस्ट, ही जरा 2 मिनिटं शिजवता ना, लगेच याच्यात टाकतो अद्रक लसूणची पेस्ट। तर आता आपली कांद्याची पेस्ट शिजवलंय 2-3 मिनिटं, याच्यात टाकते मी अद्रक लसूणची पेस्ट 1 चम्मच, कारण की काल पण आपण थोडासा अद्रक लसूणचा जो पेस्टचा पाणी होता तो टाकलेला चिकनमध्ये। आता ही मी 1 मिनिट शिजवतो। आता हे काजू होते ते काजू घेतो मी पहिले कापून। तर आता आपला अद्रक लसूणची पेस्ट पण शिजले, याच्यात मी आता टाकते ही कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट होती ती, आणि यो टॅमॅटो काजू आणि मगज।
आता याला मी 2 मिनिटं शिजवतो फास्ट गॅसवर. पेस्ट सगळ्या 2 मिनिटं फास्ट गॅसवर शिजवले झाकण देऊन. आता याच्यात मी हे सगळं काजू टाकतो आणि हे चिकन. आता हे सगळं मी घेतो मिक्स करून. आता ह्यो पण आपल्याला फास्ट गॅसवर शिजवायचा आहे. बघा हे सगळं मस्त मिक्स करून घेतले मी. आता ह्यो मी फास्ट गॅसवर शिजत ठेवतो 10 मिनिटं. हे कोथिंबीर पुदिना घेतले तो पण कापून. तर बघा ह्यो आपला सगळा कांदा फ्राय केलेला. ह्यो कोथिंबीर आणि पुदिना आहे. तर याच्यात मी आता घेतो गरम मसाला टाकून. थोडासाच घेतो, जास्त नाही. सुहानाचा गरम मसाला आहे तो टाकता. एवढा पण अर्धा पॅकेट टाकला असेल गरम मसाला ना. आता थोड्या वेळानं कोथिंबीर आणि पुदिना ह्यो पण याच्यात मिक्स करून घे. बघा ह्यो कोळसा आहे, तो कोळसा मी ठेवले आता गरम करायला. आता मी याच्यात घेतो जरासा कलर टाकून. काय आपला चिकन पण शिजते. आता 2 मिनिटं अजून आपण शिजवून घेऊ फास्ट गॅसवर आणि मग आपण थर लावून घेऊ. गरम आहे ना पिल्लू. तर बघा ह्यो कांदा तळलेला ना, ह्यो गरम मसाला टाकलेला ना, ह्यो पुदिना कोथिंबीर. आता हे घेतो मी मस्त मिक्स करून. तयार झाले आपला ह्यो कांदा कोथिंबीर आणि पुदिना. बघा ह्यो आपला चिकन रेडी झालंय. ग्रेव्ही बघा जाड जाड आहे मस्त. ह्यो आपला भात. आता मी घेतो याला थर लावू. तर बघा ह्यो आपला टाकलंय चिकन. आता याच्यावर टाकून घेतो मी भात. बघा आपण भाताची पण थर लावून घेतले. आता याच्यावर टाकते मी कांदा पुदिना कोथिंबीर आणि जो आपण गरम मसाला टाकलेला तो गरम मसाला. याची पण लेअर अशी आता मी लावले. आता परत याच्यावर मी चिकन टाकून घेतो. बघा दुसरा पण लेअर मी लावून घेतले. आता परत टाकतो ह्यो राईस राहिलेला पसरून घेते. बघा आपला भात पण मस्त पसरून झालंय. भाताची पण लेअर लागले. आता परत मी कांदा टाकते सगळा. तर बघा कांदा पण आपलं सगळं टाकून झालंय. आता मी याच्यावर घी टाकून घेत आहो. तर बघा मी घी टाकलंय साईडशी 3 जागेवर टाकले ना. आता ही मी ठेवतो प्लेट. ह्यो आपला कोळसा आता का हे झालंय लाल होत चाललंय पसारा बघा. हेच गॅसवर मी ठेवणार आहो बारीक गॅसवर. मशीन असते तर मशीनवर ठेवलं असता. तर बघा आता मी असा ठेवता ह्यो. याच्यावर मी टाकतो घी. आता याच्यावर मी दगड ठेवता लसूण ठेचाचा ना ठेव. बघा 15 मिनिटं आपण ठेवलेले स्टीम द्यायला. तर आपली स्टीम पण मस्त झाले. बघा आपली बिर्याणी रेडी आहे ना. आयामीने यांना वाढले जेवायला.